आपण क्लास चालू करतोय, किती टाइमपास केला. हा चला, कर्त्याने डॅश काम केलेले आहे. सांगा लवकर वाक्य. तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढा मला प्रॉब्लेम आहे, मला काय. हा बोला. बोला रे. वाक्य सांगा. डी ग्रुपचा सेट किती होणार. हा सांगा 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 सांगा. आवाज येत नाही, आवाज येत नाही, आवाज येत नाही. बोला बोला बोला. तू बोल किंवा आणखी कुठे बोला रे. माझ्याकडे आवाज आला पाहिजे. समजा बोले टाइमपास. मी काय करणार, टाइमपास होते बघा. चला बोला लवकर. सरांनी कंटिन्युअस टेन्स शिकवलेला आहे. ओके, सरांनी कंटिन्युअस टेन्स शिकवलेला आहे. सरांनी कंटिन्युअस टेन्स शिकवलेला आहे. सरांनी कंटिन्युअस टेन्स शिकवलेला आहे. बघा, सर या शब्दाला अंडरलाईन करा आणि सर बी ग्रुप. सर इज इक्वल टू ही, त्यामुळे बी ग्रुप आहे आणि म्हणून सब्जेक्ट प्लस ए ग्रुपला हॅव, बी ग्रुपला हॅज प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म, रिमेनिंग पार्ट फुल स्टॉप. हा सांगा. सर has taught, शिकवलेलं. बघा, सर हॅज बी ग्रुप असल्यामुळं taught काय जे काय शिकवलं आहे ते. यस, कंटिन्युअस टेन्स. सर हॅज taught कंटिन्युअस टेन्स. सरांनी कंटिन्युअस टेन्स शिकवलेला आहे. चला पुढचं वाक्य सांगा. पुढचं वाक्य म्हणजे काय, वर्बल क्वेश्चन. आता पुढचं वाक्य काही नाही. चला वर्बल क्वेश्चन काय होईल सांगा. सांगण्याचा प्रयत्न करा. शेवटी फक्त का ठेवा. सरांनी कंटिन्युअस टेन्स शिकवलेला आहे का. व्हेरी गुड. कंटिन्युअस टेन्स शिकवलेला आहे का. आहे का. काय वाक्य मग. यस, व्हेरी गुड. सर आणि हॅजला एक्सचेंज करायचे. हॅज सर taught कंटिन्युअस टेन्स continuous tense. Any meaningful WH question. सरांनी कोणता टेन्स शिकवलेला आहे. ओके, कोणता टेन्स शिकवलेला आहे. सरांनी कोणता टेन्स शिकवलेला आहे. मग बघा, हा आपला वर्बल क्वेश्चन आहे. याच्या अगोदर आपल्याला काय करायचे, डब्ल्यू शब्द ठेवायचा. डब्ल्यू शब्द काय, कोणता टेन्स. विच टेन्स. करेक्ट. विच टेन्स आणि पुढं हॅज सर taught. had sir taught. Which tense had sir taught. हा
पुढं सरांनी बोला रे ऑनलाईन मध्ये केव्हा शिकवलेला आहे अगोदर केव्हा लिहायचं आणि पुढं When. बरोबर क्वेश्चन आयतं रिपीट करायचा हा वाला when When बोला रे sir as sir dot continuous tense continuous tense बघा 8:15ला आपण जॉईन झालो तुम्ही 15 मिनिटं काय शिकवलं आणि काय प्रॅक्टिस घ्यायची हे सांगायला 15 मिनिटं लावले लक्षात घ्या मला मी स्टॅटिस्टिक देतोय आता माझ्याकडे इथं किती वाजले बराच वेळ झाला अर्धा तास झाला लेक्चर ठीक आहे तरी 15 मिनिटं 10 मिनिटं झाली 10 मिनिटं झाली चला पुढं आणखी काय होईल तुमचे क्वेश्चन सरांनी कंटिन्यूस टेन्स कोण शिकवलेला आहे अच्छा बरोबर कंटिन्युअस टेन्स कोणी शिकवलेला आहे किंवा आपण असं म्हणू कोणत्या सरांनी शिकवलं म्हणजे टीचरने शिकवलं असेल ना मग कोणत्या टीचरला आपण म्हणू है ना मग कोणत्या सरांनी हा प्रश्न झाला which sir विच सर म्हणजे विच टीचर असते which teacher Which teacher teachers have have ए ह्या कसं येईल बघू बाई नंबर 2 बघ ना ॲज which teacher has taught गुड continuous tense continuous tense कंटिन्युअस टेन्स मला नवीन आवाज येतो कोणाच तरी कोणाचा नवीन कोणाचा आवाज आहे नाही कोण जुने देतो विच टीचर हॅज टॉट कंटिन्युअस टेन्स आता सांगण्यापैकी कोण नवीन होतं का मला असा भास झाला तर माझं कोणता टेन्स शिकवलेला आहे कोणता टेन्स अच्छा श्रेय आहे का कोणता टेन्स शिकवलेला हा चला पुढे बोला आणखी काय होऊ शकतं का नसेल तर मग आपण आता निगेटिव्ह करू बस झालं एवढं ठीक आहे चालतंय काय अडचण नाही समजा वाक्य आपण निगेटिव्ह दिलं सरांनी कंटिन्युअस टेन्स शिकवलेला नाही माझ्याबरोबर लिहायला मी सावकाश लिहितोय शिकवलेला नाही ओंकार लिहितोय का येस आणि कोण आहे फोर्थची मुलं कोण कोण आहे रे शंभू वगैरे कोण कोण लिहिताय का सगळे शिकवलेला नाही काय करायचं हॅज नंतर नॉट ठेवायचं वरचं वाक्य पहिलं आहे रिपीट करायचं आपल्याला sir has not taught continuous tense continuous tense correct or sir hasn't taught sir hasn't taught continuous tense आता याचा आपल्याला वर्बल क्वेश्चन कोणता येईल वाक्याच्या शेवटी का लिहायचं नंबर 2 इज वर्बल क्वेश्चन सरांनी कंटिन्युअस टेन्स शिकवला नाही कंटिन्युअस टेन्स शिकवलेला नाही का यस शिकवलेला नाही का डोकं लावायचं नाही फक्त यांचे आपल्याला सब्जेक्टचे आणि एनिमलचे आताबंदी करायची वर्बल क्वेश्चन विल बी रेडी धन्यवाद
करावी मला. स्विच ऑफ द AC. नाही का काय काय मग इथं हॅज not not continuous continuous tense. Sir, not thought as thought not tense. continuous tense. Or Has it, sir? That's has Not continuous tense. hasn't taught continuous tense. आता हा आपला वर्बल क्वेश्चन आहे, हा लक्षात ठेवायचा. हा आपला कोणताही डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायला लागेल. कोणताही म्हणजे काय, या टाईपचा कोणताही डब्ल्यूएच क्वेश्चन बनवायला वर्बल क्वेश्चन लागणार आहे. डब्ल्यूएच शब्द अगोदर घेऊन याच जातीचा वर्बल क्वेश्चन रिपीट केल्यास डब्ल्यूएच क्वेश्चन तयार होतो. हे आपल्या सर्वांना माहिती आहे की नाही? आम्ही कसं बोलतोय. हा बोला सरांनी कंटिन्युअस टेन्स का शिकवलेला नाही? करेक्ट. सरांनी कोणी सांगितलं वाक्य मला हे? आरोही का? ईश्वरी. ईश्वरी. ईश्वरी ईश्वरी कोणाचा नंबर आला पहिला? सरांनी फर्स्ट कोणाचा आला? फर्स्ट कोणाचा आला सांगा. कालच्या इंग्लिश टेस्ट मध्ये टेन्स का शिकवलं नाही कोणाचा आला रे? मुलींमध्ये कोणाचा आला? ईश्वरी. कोणाचा आलाय? तुझा आहे का? गोरे. गोरे कोण आहे? गोरे राजनंदिनी गोरे का? काय नाव होतं? मी नाव लक्षात नाही माझ्या. कोणाचा आला रे फर्स्ट मुलींमध्ये? आहे का? सांगा लवकर. नाही आले आज. मुलांमध्ये कोणाचा आहे? मुलांमध्ये कोणाचा आहे? चला या निमित्तानं सर्व कॉम्पिटिटर्सचे हार्दिक अभिनंदन. आय कॉन्ग्रॅच्युलेट फ्रॉम माय बॉटम ऑफ माय हार्ट all the participants and the winners of the English competitions. कोण इंग्लिश कॉम्पिटिशन झालं? कोणते कोणते टेस्ट होते रे कॉम्पिटिशन साठी? कोणते टेस्ट होते? सिंपल टेन्स. Simple present tense, simple past tense, simple future. अच्छा, सिंपल प्रेझेंट, सिंपल पास्ट. व्हेरी गुड. चला सगळ्यांचा आणि सगळ्यांना शुभेच्छा. चला सरांनी कंटिन्युअस टेन्स शिकवलेलं नाही. सांगा रे काय करायचं आपल्याला इथं? अरे काय काय शिकवलेलं नाही ना? वाय 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 Why Has not continuous taught tense. continuous tense? Taught continuous tense. excellent. Why? Negative always two times. Why hasn't Why hasn't not taught continuous tense? अरे hasn't म्हणल्यावर परत नॉट म्हणू नको नाही महालक्ष्मी. Why hasn't sir taught continuous tense? सरांनी कोणत्या कारणामुळे सिम्पल कंटिन्युअस टेन्स शिकवलेलं नाही? ए गदड्या सिंपल कंटिन्युअस रे बाळा. कंटिन्युअस टेन्स पण फक्त कंटिन्युअस टेन्स शिकवलेलं नाही असं पण. सरांनी ठीक आहे. तर का म्हणलं आपण त्या अर्थानं कोणत्या कारणामुळे ठीक असतो. कोणत्या कारणामुळे कंटिन्युअस टेन्स
शिकवलेला नाही. जे लोक क्लासला येत नाही त्यांना सांगा की 500,000 रुपये खर्च करा आणि ऑनलाईनला ट्युशन लावा कुठंतरी. पैसे पालकांकडे खूप असतील, त्यांना सांगा की फ्रीचा क्लास नका करू, ऑनलाईनला तिथं मोठे मोठे क्लास आहेत चांगले चांगले, तिथं पैसे खर्च करा. चांगलं आहे. तात्पर्य कसंही शिका मात्र शिका, है ना. तिथं फ्रीचं शिका किंवा पैसे देऊन शिका. म्हणजे मी तुमची टीका करत नाही, शिका, शिकलं पाहिजे. म्हणजे कमी कमी तिकडे जरी जा, खूप आहे. ऑनलाईनला चौकशी करा. पुढे बोला रे. कोणत्या कारणामुळे काय मग? Because of which Because reason has not continuous tense. Continuous tense. बरोबर आहे, बरोबर, करेक्ट. बिकॉज ऑफ विच रिझन. आणि वर्बल पश्चात मोठी रिपीट करायची आहे. हॅज सर नॉट, मी सांगितलं बरोबर आहे. हॅज सर नॉट टॉट कंटिन्युअस टेन्स. दुसऱ्या पद्धतीनं Because of which reason? बिकॉज ऑफ विच रिझन Because of which reason Sir, Because of which reason has a sir thought thought continuous. continuous tense. tense. येस. नाही बंद कर. आणि काय बनवू शकते का? आणि काय सांगू मी का तुम्ही सांगताय? मी सांगतो तुम्ही सांगताय. कोणता टेन्स शिकवलेला नाही? काय होईल सांगा? कोणता टेन्स? Which कोणता tense? टेन्स म्हणजे काय? Had sir thought not Tense thought has not thought Which tense has sir not taught? In other words, which tense hasn't sir taught. which sir hasn't sir with sir नाही, with sir नाही. कोणतं सर असतं काय? कोणता सर ते सर शिकवलं नाही का? Which tense hasn't sir taught? Yes. शांततेनं लिहून घ्या. क्लासवर्क साठी आपला वेळ मिळतो का नाही माहित नाही. चला बघू आपण एक बनवण्याचा प्रयत्न करू क्लासवर्क मध्ये. बघा, मोहितने झाडांना पाणी घातलेले आहे. मोहित हॅज बोला वॉटर द ट्रीज. द ट्रीज काय घेतलं आपण? कारण का बोलणाऱ्याला व ऐकणाऱ्याला माहिती आहे की कोणत्या झाडांविषयी बोललं जातंय, म्हणून द त्या झाडांना असा याचा अर्थ होतो. चला आता याचा या पद्धतीनं एक स्टेप बनवा. थोडं फास्ट बनवा, टाइम कमी राहिलेला आहे. बरोबर बनवू शकतो आपण. गप्पा मारत मारत हा बनवलाय, तुम्ही स्वतः गप्पा न मारता बनवा. चला